कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवणार आहोत। मिसळसाठी आपल्याला मटकी लागेल। मटकी काय करायचं, आपल्याला 4 तास मस्त असं भिजवायचं आहे। नंतर रात्रभर त्याला एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं। बघा असे छान मोड येतात आणि मोड आले मटकीला तर आपली मिसळ खूप छान बनते। चला मग आपण मिसळला छान फोडणी देऊया। मटकीला आपल्याला फोडणी देण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। ठेचलेले लसूण आहेत, 1 कांदा आहे बारीक चिरलेला, 1 चमचा हळद आहे, थोडीशी हिंग, 1.5 चमचा मीठ आहे, कोथिंबीर आहे, 4-5 कढीपत्ता आहे। कुकर गरम झालेला आहे। आता आपण त्यामध्ये तेल टाकूया। राई आणि जिरे टाकूया। तेल तापले आपलं। तडतडले की आपण ठेचलेला लसूण टाकूया। लसूण छान लाल झालेला आहे। आता आपण त्यात कढीपत्ता पण टाकूया। बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा लाल करून घ्यायचा आहे आपल्याला। हळद टाकायची, हिंग टाकायचं आणि मीठ टाकायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व। आता कोथिंबीर टाकूया यामध्ये। आता मी यात मटकी टाकत आहे। मटकी आपल्याला 5-10 मिनिटं जरा छान परतून घ्यायचं आहे। थोडा कलर चेंज होऊ द्यायचा आहे मटकीचा। मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया। मटकी छान तेलामध्ये आपण परतून घेतलेली आहे 5-7 मिनिटं। आता यामध्ये आपण 3 ग्लास पाणी टाकूया। साधंच पाणी टाकायचं आहे तुम्हाला। 3 ग्लास पाणी टाकून छान ढवळून घ्यायचं आहे आणि याचं कुकरचं झाकण लावून आपण 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे। 3 शिट्ट्या करून घेऊया आपण। मिसळसाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी काय काय लागेल साहित्य ते बघा। लसूण आहे, अद्रक आहे, 2 टमाटे आहेत, खोबरं आहे, 2 छोटे कांदे आहेत उभे चिरलेले। हे आपल्याला तव्यावर छान भाजून घ्यायचं आहे। आपल्याला काही खडे मसाले लागतील। मोठी इलायची, दगडफूल, शहाजिरे, जिरे, धने, खसखस, तीळ, चक्रफूल, जावेत्री, 2 इलायची, 4 मिरे, 2 लवंगा, तेजपत्ता आणि दालचिनी आणि अशी काही सुके मिरच्या आहेत 4। ते आपण गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत। हे आपण वाटणसाठी वापरणार आहोत। खडे मसाले भाजून घेऊया आपण। हे सर्व टाकायचं तव्यावरती। तवा गरम झालेला आहे। खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला सुके मसाले। हे बघा कलर चेंज होत आला आहे। थोडा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊया। खोबरं टाकूया सुक्क। थोडंसं तेल टाकूया आपण यामध्ये। लाल भाजून घ्यायचं आपल्याला खोबरं। खोबरं भाजलेलं आहे, आपण काढून घेऊया। कांदा भाजून घेऊया। लसूण आणि अद्रक या कांद्यामध्येच टाकून भाजून घ्यायचं आहे। कांदा, लसूण, अद्रक भाजले आहे, छान ब्राऊन कलर आलेला आहे। आपण यात आता टमाटर टाकूया। टमाटर छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे या कांद्यामध्ये। हे झाले आपलं परतून। आता आपण हे वाटण करून घेऊया। हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। हे थंड झालं की आपण वाटून घेऊया बारीक। कढई आपली गरम झालेली आहे। 3-4 चमचे तेल टाकूया। तेल जरा जास्त टाकायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण हा कांदा लसूण मसाला टाकूया। तो आपण घेतलाय 2-3 चमचे घेतलेला आहे। हळद कमी टाकायची आहे आपल्याला।
मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे ठीक आहे. आता आपण यामध्ये वाटण टाकूया. त्याची आपण पेस्ट केलेली आहे ते वाटण आपण टाकूया. तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला. मटकी शिजवली आहे, ते उरलेलं पाणी आपण थोडं टाकू शकतो का. ही शिजवलेली आणि त्यातलं पाणी आपण यात टाकत आहोत. सर्व मटकी आपण यात टाकून द्यायची आहे. आपल्याला पाणी जर लागत असेल तर वरून आपण 2-3 ग्लास टाकू शकतो, 2 ग्लास टाकू शकतो. गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला. मिसळ आपली तयार आहे. आधी आपण मटकी टाकूया शिजवलेली. चिवडा टाकूया आपण. बारीक चिरलेला कांदा. आपण तरी टाकायची आहे मिसळची. झणझणीत अशी बघा काही कलर आलेला आहे. आपली मिसळ तयार आहे झणझणीत अशी. कोथिंबीर टाकूया वरतून. कोल्हापुरी झणझणीत मिसळ आपली तयार झालेला आहे. मला दाखवते मी. झणझणीत कोल्हापुरी मिसळ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवा.